नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती या अभ्यास केंद्रातील मी सहमंत्रक डॉक्टर ज्योतिराम घाडगे आपल्या सर्वांचं पुनश्च या लेक्चरमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रहो, हा लेक्चर SYBA इकॉनॉमिक्स 218 या विषयाचा आहे. या लेक्चरमध्ये आज आपण विषमता म्हणजे काय, विषमतेचे मापन कोणकोणत्या प्रकारे केलं जातं, अर्थात त्या संदर्भात असणाऱ्या ज्या काही संकल्पना आहेत, मापनाच्या असणाऱ्या ज्या काही संकल्पना आहेत, त्या संकल्पना आपण समजून घेणार आहोत. विषमता यालाच डिस्पॅरिटी असं म्हणतात. वास्तविक पाहता विषमता ही अनेक प्रकारची असते. सामाजिक विषमता असेल किंवा आर्थिक विषमता असेल. आपण या आजच्या लेक्चरमध्ये विशेषतः जी काही आर्थिक विषमता आहे त्या आर्थिक विषमता समजून घेणार आहोत. मित्रहो, खरं तर अनेक विद्यार्थ्यांना अर्थात तुम्हा सर्वांना आर्थिक विषमता म्हणजे काय हे बऱ्यापैकी माहीतच आहे. आर्थिक विषमता म्हणजे दोन व्यक्तीच्या उत्पन्नामध्ये असलेला फरक. दोन व्यक्तीच्या उत्पन्नामध्ये असलेला फरक म्हणजेच काय, तर एक प्रकारे काही लोक श्रीमंत तर काही लोक गरीब असतात. म्हणजे श्रीमंत आणि गरीब याच्यामध्ये एक प्रकारची काय असते, दरी असते. जर अशा प्रकारे दोन व्यक्तीच्या उत्पन्नामध्ये दरी असेल, काही लोक श्रीमंत असतील, काही लोक जर गरीब असेल, तर त्यास आपण आर्थिक विषमता असं म्हणतो. ही जी काही आर्थिक विषमता आहे, या विषमतेचं मापन हे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून किंवा वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं. देशातील उत्पन्नाचे वाटप हे विषम तत्वावर झालेलं आहे. काही प्रमाणात ते अटळ असतं. विषमता कमी करण्याचे देशात खरं तर सतत प्रयत्न चालू असतात. मित्रहो, विषमता जी अनेक पद्धतीने मोजली जाते त्यापैकी पहिले एक साधन आहे आणि ते म्हणजे व्यक्तीला विविध मार्गाने मिळणारं उत्पन्न. व्यक्तीला जे विविध मार्गाने उत्पन्न मिळतं याची आकडेवारी हा उत्पन्न मोजण्याचा एक साधा, सोपा आणि बराचसा विश्वसनीय असलेला निकष आहे. या दृष्टीने जर उत्पन्नाची विषमता जर मोजली गेली तर खऱ्या अर्थाने एक विश्वसनीय निकष आपल्याला वाटतो. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला 5,000 रुपये मिळतात पण दुसऱ्या व्यक्तीला मात्र 10,000 रुपये मिळतात. मित्रहो, यावरून आपल्या लक्षामध्ये येऊन जातं ते म्हणजे दोघांच्या उत्पन्नामध्ये विषमता आहे. एका व्यक्तीला 5,000 रुपये मिळतात, मात्र दुसऱ्या व्यक्तीला 10,000 रुपये सॅलरी मंथली मिळते. म्हणजे एक व्यक्ती हा दुसऱ्या व्यक्तीपेक्षा उत्पन्नाच्या बाबतीमध्ये अधिक सर्वोत्कृष्ट आहे हे आपल्या लक्षामध्ये येऊन जातं. परंतु त्या व्यक्तीला किंवा त्या कर्मचाऱ्याला एका महिन्यामध्ये मिळणारं हे उत्पन्न आपण विचारामध्ये घेतलेलं आहे. परंतु जर त्या व्यक्तीचं दरडोई उत्पन्न विचारामध्ये घेतलं, वार्षिक दरडोई उत्पन्न जर विचारामध्ये घेतलं, तर मात्र याच्यामध्ये असलेला फरक हा वेगळाच आपल्याला दिसून येतो. एखाद्या वेळेस असं पण दिसून येईल की ज्या व्यक्तीला 10,000 रुपये उत्पन्न मिळतं त्या व्यक्तीच्या फॅमिलीमध्ये फॅमिली मेंबर अनेक आहेत की जे फॅमिली मेंबर हे सर्व हे एका व्यक्तीच्या उत्पन्नावर अवलंबून आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला ज्या कर्मचाऱ्याला फक्त 5,000 रुपये मिळतात त्या व्यक्तीच्या फॅमिलीमध्ये फॅमिली मेंबर यांची संख्या मात्र अतिशय कमी आहे. अर्थातच या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर राष्ट्रीय उत्पन्न आणि त्या व्यक्तीला मिळणारं दरडोई उत्पन्न किंवा त्या व्यक्तीचं असणारं वार्षिक दरडोई उत्पन्न विचारामध्ये घेणं गरजेचं आहे. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नावरून सुद्धा किंवा दरडोई उत्पन्नावरून सुद्धा त्या व्यक्तीची असणारी किंवा समाजामध्ये असणारी आर्थिक विषमता आपण मोजू शकतो.
विषमता मोजण्यासाठी दुसरी एक पद्धत आहे आणि ती म्हणजे एकूण राष्ट्रीय खर्चामध्ये कोणाचा किती वाटा आहे. उत्पन्न मिळवण्याचे अनेक मार्ग असतील आणि त्यातील काही मार्गांनी मिळालेले उत्पन्न एक वेळ जरी दडवलं असेल, परंतु खर्च मात्र दडवता येत नाही हे तुम्हा सर्वांना माहीतच आहे. आणि त्यामुळे एकूण राष्ट्रीय खर्चामध्ये कोणाचा किती वाटा आहे यावरून सुद्धा विषमता मोजता येते. जसं उच्च उत्पन्न गटातील अगदी वरच्या 10% लोकांचा एकूण राष्ट्रीय खर्चामध्ये 29% वाटा आहे. उदाहरण पाहतोय आपण, पहा. 10% उच्च उत्पन्न गटातील 10% लोकांचा एकूण राष्ट्रीय खर्चामध्ये 29% वाटा आहे. मात्र अगदी तळाच्या 10% लोकांचा एकूण राष्ट्रीय खर्चामध्ये असणारा जो वाटा आहे तो मात्र 3% आहे. अशा तऱ्हेने जर परिस्थिती आढळली तर ती एक प्रकारची विषमताच असते. यामध्ये सुद्धा तळाच्या लोकांना एवढा खर्च भागवण्याकरता कर्ज काढावं लागेल. श्रीमंत लोकांचा एवढा खर्च भागून सुद्धा त्यांच्या हातामध्ये बचत राहील. कारण गरीब लोकांना मिळणारं उत्पन्न कमी आहे, पण श्रीमंत लोकांना मिळणारं उत्पन्न अधिक आहे. आणि त्यामुळं गरीब लोकांना स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज काढावं लागेल. मात्र श्रीमंत लोकांना सर्व स्वतःच्या गरजा भागवून सुद्धा काही उत्पन्न शिल्लक राहील. अर्थात त्याला आपण बचत असं म्हणतो. म्हणजे गरीब लोकांना कर्ज काढावं लागेल तर श्रीमंत लोकांची बचत होईल. हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. उत्पन्नाच्या वाटपातील विषमता ही खर्चाच्या वाटपातील विषमतेपेक्षा जास्त असते हे आपल्याला यावरून लक्षात आलं असेल. आर्थिक विषमता मोजण्याचं दुसरं एक मापन आहे आणि ती म्हणजे उत्पादनाची साधने. उत्पन्न आणि खर्च दोन्ही निर्माण होण्याची म्हणजे त्यांचा उगम दाखविणारी शक्ती ती म्हणजे उत्पादन साधनं. म्हणजे उत्पादन साधनं याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला आर्थिक विषमता लक्षामध्ये येऊ शकते. ज्यांच्याकडे उत्पादन साधने जास्त असतात तो खऱ्या अर्थाने व्यक्ती अधिक उत्पन्न मिळवतो आणि त्यामुळे तो मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करताना दिसून येतो. याच कारणाने साधन संपत्तीच्या असमान वाटपाची परिस्थिती लक्षात घेतल्यास विषमतेवर खऱ्या अर्थाने प्रकाश पडू शकतो. एक उदाहरण पहा. भारतासारख्या कृषीप्रधान देशामधील जमीन धारणेसंबंधी माहिती जर बारकाईने तपासली तर विषमता कशी आहे हे आपल्याला दिसून येईल. श्रीमंत शेतकऱ्याकडे मोठमोठ्या आकाराची शेती असते, तर गरीब शेतकऱ्याकडे धारण क्षेत्र अगदी लहान असतं. देशातील 10% शेतकऱ्याकडे एकूण लागवडीखालील जमिनीचा केवळ म्हणण्यापेक्षा 38% हिस्सा आहे. मात्र गरीब 10% शेतकऱ्यांकडे मात्र केवळ 4% शेतजमीन आहे. मित्रहो, यावरून सुद्धा तुमच्या सर्वांच्या लक्षामध्ये आलं असेल की देशातील 10% शेतकऱ्यांकडे एकूण लागवडीखालील जमिनीच्या 38% क्षेत्र आहे. मात्र गरीब अशा 10% शेतकऱ्यांकडे एकूण लागवडीखालील शेतीपैकी फक्त 4% शेतजमीन आहे. म्हणून मुख्यतः या धारण क्षेत्राच्या विषमतेमुळे सुद्धा देशात उत्पन्नामध्ये विषमता किती आहे हे लक्षामध्ये येऊन जातं. म्हणजे आर्थिक विषमता मोजण्यासाठी उत्पादनाची साधने कशा प्रकारे विभागलेली आहेत, त्याचे वाटप कशा प्रकारे झालेले आहे यावरून सुद्धा आपल्याला आर्थिक विषमता मोजता येऊ शकते. पहा, आतापर्यंत आपण आर्थिक विषमता मोजण्यासाठी जे काही साधन वापरलं ते म्हणजे एक म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न, अर्थातच वार्षिक दरडोई उत्पन्न. नंबर 2 राष्ट्रीय खर्च किंवा त्या व्यक्तीचा होणारा एकूण खर्च. तिसरा जो आपण उपयोग केला, तिसरं जे मापन विचारामध्ये घेतलं ते म्हणजे उत्पादनाच्या साधनाचं
झालेलं वाटप, या तिन्हीवरून सुद्धा आर्थिक विषमता किती आहे हे लक्षामध्ये येऊ शकतं. आर्थिक विषमतेचं मोजमाप करता येऊ शकतं. जे काय पुढचं मोजमापाचं साधन आहे ते आपण पाहूया. विषमता औद्योगिक संपत्ती किंवा मालमत्तेच्या वाटपावरून सुद्धा आपल्याला दाखवता येते. औद्योगिक संपत्ती किंवा मालमत्तेच्या वाटप, औद्योगिक संपत्ती किंवा मालमत्तेचे वाटप यावरून सुद्धा आर्थिक विषमता मोजता येते. उदाहरण पहा. देशातील एकूण व्यवसाय संस्थांची माहिती सरकार गोळा करीत असते. एकूण सुमारे 1000 औद्योगिक आस्थापनांपैकी बड्या 20 औद्योगिक गृहांकडे सुमारे 50% औद्योगिक जिंदगी आहे, औद्योगिक संपत्ती आहे. वाक्य पुन्हा एकदा रिपीट करतोय. सुमारे 1000 औद्योगिक आस्थापनांपैकी बड्या 20 औद्योगिक गृहाकडे सुमारे 50% औद्योगिक संपत्ती आहे. अशा तऱ्हेची माहिती खऱ्या अर्थाने आढळून आलेली आहे. तो विषमतेचा हा एक महत्त्वाचा निर्देशक आहे, इंडिकेटर आहे, असं निश्चितपणे आपल्याला म्हणायला हरकत नाही आहे. म्हणजे जी आपण आर्थिक विषमता मोजली ती आर्थिक विषमता कशावरून मोजली तर औद्योगिक संपत्तीवरून मोजली. म्हणजे देशातील लोकांच्याकडे जी काही औद्योगिक संपत्ती आहे, जी काही औद्योगिक जिंदगी आहे, ही औद्योगिक संपत्तीसुद्धा आर्थिक विषमता स्पष्ट करत असते. ज्या व्यक्तीकडं औद्योगिक संपत्ती मोठ्या प्रमाणामध्ये आहे तो व्यक्ती श्रीमंत असणार आहे, उच्च उत्पन्न गटातील असणार आहे. आणि ज्या व्यक्तीकडे औद्योगिक संपत्ती नाही किंवा अतिशय कमी आहे त्या व्यक्तीचं उत्पन्न अतिशय अल्प आहे, हे यावरून स्पष्ट होत आहे. म्हणजे औद्योगिक संपत्तीच्या माध्यमातून सुद्धा आर्थिक विषमता आपल्याला मोजता येऊ शकते. आर्थिक विषमता मोजण्याचं पुढचं एक अतिशय महत्त्वाचं साधन आहे. ग्रामीण उत्पन्न आणि शहरी उत्पन्न अशा मार्गाने सुद्धा आपल्याला आर्थिक विषमता मोजता येऊ शकते. ग्रामीण भागातील लोकांचं उत्पन्न किती आहे आणि शहरी भागातील लोकांचं उत्पन्न किती आहे. म्हणजे शहरी भागातील विषमता जास्त आहे का ग्रामीण भागातील आर्थिक विषमता जास्त आहे. सापेक्षरित्या विषमता जर विचारामध्ये घेतली तर ग्रामीण भागातील आर्थिक विषमता ही शहरी भागातील विषमतेपेक्षा अधिक आहे का शहरी भागातील आर्थिक विषमता ही ग्रामीण भागातील आर्थिक विषमतेपेक्षा जास्त आहे. म्हणजे ग्रामीण उत्पन्न आणि शहरी उत्पन्न हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा एक मार्ग आहे, महत्त्वाचं साधन आहे. एखाद्या देशामध्ये नागरी लोकसंख्या समजा 35% आहे. नागरी लोकसंख्या म्हणजे शहरी लोकसंख्या. एखाद्या देशामध्ये असं गृहीत धरा की शहरी लोकसंख्या 35% आहे. साहजिकच ग्रामीण लोकसंख्या किती असली पाहिजे 65%. उदाहरण पाहतोय आपण. परंतु उत्पन्न विभागणीमध्ये शहरी विभागाचा वाटा हा 60% आहे तर ग्रामीण विभागाचा वाटा 40% आहे. खरं तर लोकसंख्या विचारामध्ये घेतली तर शहरी लोकसंख्या 35% आहे, मात्र ग्रामीण लोकसंख्या 65% आहे. परंतु शहरी भागाच्या उत्पन्नाचा जर विचार केला तर वाटा किती 60% आहे, मात्र ग्रामीण विभागाचा वाटा 40% आहे. असे आढळल्यास ती एक प्रकारची विषम विभागणीच आहे हे आपल्या लक्षामध्ये येऊन जाईल. ग्रामीण भागातील लोकांकडे एकूण उत्पन्नाचा वाटा तुलनेने कमी परंतु त्यांची संख्या एकूण तुलनेने जास्त आहे हे दिसून येते. शहरी भागाबद्दल उलट परिस्थिती आपल्याला आढळून येते. एकूण लोकसंख्येत त्यांचा वाटा कमी परंतु एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाटपात त्यांचा वाटा जास्त आहे. अशी परिस्थिती हा सुद्धा विषमता मांडून दाखवण्याचा एक प्रकारच आहे, विषमता मोजण्याचा एक प्रकारच आहे. म्हणजे ग्रामीण भागातील उत्पन्न आणि शहरी भागातील उत्पन्न यावरून सुद्धा आपण आर्थिक विषमतेचं मोजमाप करू शकतो. आर्थिक विषमता मोजण्याचं एक शेवटचं मोजमाप आहे आणि ते म्हणजे देशातील विविध भौगोलिक प्रदेशामध्ये विविध उत्पन्न पातळ्यांच्या माहितीची तुलना करायची. साधन कुठलं आहे तर देशातील विविध भौगोलिक प्रदेशातील विविध उत्पन्न पातळ्यांच्या माहितीची तुलना करायची. खरं तर देशामध्ये विविध भौगोलिक विभाग आहेत. प्रत्येक विभाग आर्थिकदृष्ट्या समान नाही आहे.
एकसारखा नाही आहे. म्हणजे काही भौगोलिक प्रदेश आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, तर काही भौगोलिक प्रदेश आर्थिकदृष्ट्या मागास आहेत. देशातील विविध राज्यामधील दरडोई उत्पन्नाची तुलना करूनसुद्धा उत्पन्नाच्या विषम वाटपाचा एक पैलू दाखवता येतो. भारताच्या बाबतीमध्ये पूर्व भारत किंवा ईशान्य भारत यातील उत्पन्न पातळी तुलनेने अगदी कमी आहे. मात्र महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, तामिळनाडू या राज्यामधील उत्पन्न पातळी मात्र जास्त आहे. यामुळे देशांच्या विकास प्रयत्नांचे फळ कसे समान तत्वावर सगळीकडे मिळत नाही हे समजून येतं. एखाद्या राज्यामध्ये, विशेषतः महाराष्ट्र राज्यामध्ये विदर्भ आणि मराठवाडा हे भाग तुलनेने कमी विकसित, तर पश्चिम महाराष्ट्र तुलनेने जास्त विकसित दिसून येतो. म्हणजे तुमच्या सर्वांच्या लक्षामध्ये आलं असेल की एकाच देशातील भौगोलिक परिस्थितीचा जर विचार केला तर काही भौगोलिक प्रदेश आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, तर काही भौगोलिक प्रदेश आर्थिकदृष्ट्या तितकेसे सक्षम नाहीत. एकाच राज्याचा जर विचार केला तर विदर्भ आणि मराठवाडा हे आर्थिकदृष्ट्या हे तुलनेने कमी विकसित आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला मात्र महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र हा मात्र तुलनेने जास्त विकसित आपल्याला असलेला दिसून येतो. मित्रहो, आतापर्यंतचे सर्व मुद्दे हे आर्थिक विषमता मोजण्याचे साधन किंवा एक प्रकारे निर्देशक असलेले दिसून येतात. अशा प्रकारे आपण या आजच्या लेक्चरमध्ये आर्थिक विषमता म्हणजे काय आणि या विषमतेचे मापन कोणत्या प्रकारे केले जाऊ शकते हे आपण पाहिलं. विषमता मोजमापासाठी किंवा मापनासाठी ज्या काही आपण संकल्पना वापरल्या त्यामध्ये पहिली संकल्पना म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न किंवा दरडोई उत्पन्न. दुसरी संकल्पना ती म्हणजे राष्ट्रातील समाजाचा होणारा खर्च. त्याचबरोबर तिसरी संकल्पना आणि ती म्हणजे उत्पादनाच्या साधनाचं झालेलं वाटप. एक फोर्थ आपण टूल्स वापरलं, साधन पाहिलं, निर्देशक विचारामध्ये घेतला आणि तो म्हणजे औद्योगिक संपत्ती. नंबर 5 जो आपण पाहिला तो म्हणजे ग्रामीण उत्पन्न आणि शहरी उत्पन्न. आणि शेवटचा एक आपण निर्देशक पाहिला तो म्हणजे एकाच देशातील विविध भौगोलिक प्रदेशामध्ये असलेल्या विविध उत्पन्न पातळ्यांच्या माहितीची तुलना. मित्रहो, अशा प्रकारे आपण आजच्या लेक्चरमध्ये विषमता म्हणजे काय आणि विषमतेचं मोजमाप कशा प्रकारे केलं जातं इथेपर्यंतचा भाग समजून घेतला आहे. आपण या ठिकाणी थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. धन्यवाद.